नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकलित चाचणी क्रमांक 2 म्हणजेच द्वितीय सत्राचा पेपर पाहतोय मित्रांनो. इयत्ता 8वी गणित. गुण असणार आहेत 50 लेखीसाठी आणि तोंडी असणार आहेत 10. तर चला तर मित्रांनो, क्वेश्चन पेपर सोडवायला सुरुवात करूया. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने आपण तयारी करून घेत आहोत. तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये जास्तीत जास्त गुण मिळावे यासाठी आपण हा पेपर सोडून घेत आहोत. हा पेपर सोडवण्याचा फायदा असा होईल मित्रांनो, जर तुम्हाला अशी जर काही गणितं येणाऱ्या पेपरमध्ये विचारली गेली तर त्याची सहज उत्तरे तुम्हाला लिहिता येतील. त्यामुळे कुठल्याही एक्झाममध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील तर सराव हा अत्यंत महत्त्वाचा ठरत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त सराव करा. चला तर मग पहिला प्रश्न आहे बघा. प्रश्न 1, रिकाम्या जागा भरा. गुण आहेत 5. त्यातलं पहिलं आहे मित्रांनो, दिलेल्या बहुपदीतील चलांच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीचा टिंबटिंब म्हणतात. उत्तर आहे कोटी म्हणतात. दुसरं बघा, सरासरीला सांख्यिकीच्या परिभाषेत टिंबटिंब म्हणतात. उत्तर आहे मध्य. तिसरं पहा, समीकरणात दिलेल्या चलासाठी जी किंमत ठेवल्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात ती किंमत म्हणजे त्या टिंबटिंब असते. काय असते मित्रांनो? ती उकल असते. चौथं बघा, कमी होणाऱ्या किमतीला टिंबटिंब असे म्हणतात. तर काय म्हणतात? सूट असे म्हणतात. आणि पाचवा, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ टिंबटिंब गुणिला उंची. काय उत्तर येईल? पाया गुणिला उंची. बघा, सोडवा. गुण आहेत 6. पहिलं हे भागाकार करा. भागाकारवर बाकी लिहा. चला तर मग सोडूया. भागाकार करा. भागाकारवर बाकी लिहावा. 3x वजा 3x वर्ग वजा 12 अधिक x चौथा घात अधिक 3x घन याला 2 अधिक x वर्गने भागायचे. तर बघा मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही भागाकार सोडून घ्या. हा इथे भागाकार सोडून दिलेला आहे मित्रांनो. या पद्धतीने तुम्ही तो भागाकार सोडवायचा आहे. याचं स्पष्टीकरण देत गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. त्याच्यामुळे हे तुम्ही समजून घ्यायचे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, पुढचा प्रश्न आहे दुसरा. काय आहे? एका शाळेत म्हणजे इयत्ता 8वीच्या 37 विद्यार्थ्यांना गणित विषयात 10 गुणांच्या चाचणीत मिळालेले गुण हे पुढील प्रमाणे दिलेले आहेत. त्याचं काय करायचं आहे? तुम्हाला गुणाकार मध्ये काढायचं आहे. तर गुणाकार मध्ये काढण्यासाठी काय करायचं असतं मित्रांनो? एकूण विद्यार्थी किती आहेत? एकूण विद्यार्थी ते आहेत 37. बरोबर. नंतर सर्व गुणांची बेरीज. या सगळ्या गुणांची दिलेले जेवढे गुण आहेत मित्रांनो यांची बेरीज करायची असते. ती जर बेरीज तुम्ही केली तर ती किती येते मित्रांनो? 259. त्याला 37ने भागायचं आहे मित्रांनो. हा भागाकार सोडवला तर त्याचं उत्तर काय येतं मित्रांनो? 7. आणि तोच आपला काय असेल? गुणांचा मध्य असेल. प्रश्नाकडे बघा. प्रश्न 2 आहे. सोडवा. गुण आहेत 15. पहिला आहे 2 कंसात x वजा 3 बरोबर 3/5 कंसात x अधिक 4. हे तुम्हाला काय करायचं आहे? सोडवायचं आहे. तर बघा कसं सोडवणार मित्रांनो. तर बघा, दोन्ही बाजून 5ने गुणून छेद घालूया. म्हणजे या दोघं बाजूंना काय करायचं? 5ने गुणायचं आहे. तर बघा, जर तुम्ही 5ने गुणले मित्रांनो तर गुणाला असणारा 5 आणि हा 5 कटून जाईल. आणि इथे जो 5 असेल गुणीला तो त्याच्याने गुणल्यानंतर काय होईल मित्रांनो? हे कसं येईल? तर बघा, 10 कंसात x वजा 3 बरोबर 3x अधिक 4. मग नंतर हे पुढं सोडवायचं. तर बघा, कंस सोडून घ्यायचा. या 10ने कंसाला मध्ये गुणायचं. 10 गुणिला x म्हणजे 10x वजा 10 त्रिक 30 बरोबर आहे बघा 3 गुणिला x 3x अधिक 4 त्रिक 12. बरोबर. आता बघा पुढं सोडूया मित्रांनो. आता x ची पदं एका बाजूला आणि जी सहगुणक नसलेली पदं आहेत ती एका बाजूला. बघा, 10x हे अधिक आहेत इकडे येताना वजा 3x बरोबर हे इकडे वजा आहेत इकडे जाताना अधिक होतील 12 अधिक 30. आता बघा, हे वजा बाकी केली. 10x मधनं 3x गेले 7 उरले आणि 12 अधिक 30 ते झाले 42. आता x बरोबर 42 भागिला 7. तर x बरोबर काय येईल मित्रांनो? 6. x बरोबर 6 हे काय असेल आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघा. जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. दोघांचे मिळून वजन 63 आहे. तर जोसेफचे वजन काढा. आता बघा, त्याच्या दुप्पट आहे, भावाच्या दुप्पट आहे म्हणजे त्याचं वजन किती होईल मित्रांनो? ते होईल 2x.
मग आता बघा, त्याचं वजन x, त्याच्या भावाचं वजन 2x, बरोबर या दोघांची बेरीज किती आहे? 63. आता सोडवा, ही पदावली सोडवायची तुम्हाला, अगदी सोपं आहे. x अधिक 2x 3x बरोबर बरोबर 63. तर x बरोबर 63 भागीला 3. तर x बरोबर 3 1 3, 3 2 6, 3 1 3, 21. उत्तर किती आलं मित्रांनो? 21. वळूया पुढच्या प्रश्नात. बघा, तिसरं आहे, पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण आहे 13:7 असते. 700 ग्रॅम वजनाच्या पितळाच्या भांड्यात जस्त किती असेल हे शोधा. म्हणजे यांचं प्रमाण एवढं दिलं आहे, त्याच्यातलं तुम्हाला जस्त शोधायचं आहे. तर हे कसं सोडवणार मित्रांनो? अगोदर त्यांचं प्रमाण लिहा, भांड्यांचे एकूण वजन लिहा. आता तांबे व जस्त यांची समानपट बघा, समानपट आपण x मानून घ्यायची. म्हणजे मग काय होईल बघा, 13x अधिक 7x, कारण ते दोघांचं मिश्रण आहे ना मित्रांनो, तांबे आणि जस्त. हे कशाच्या बरोबर आहे? त्यांच्या वजनाच्या बरोबर आहे. सोडून घ्यायचं आहे, साधं सोडवायचं. बघा, 13 अधिक 7 झाले 20x बरोबर 700. तर x बरोबर 700 भागीला 20. शून्य गेले, बे एक बे, इथं येईल 35. म्हणजे एक्सची किंमत किती आहे मित्रांनो? 35. तर आपल्याला कशाचं विचारलेलं आहे? जस्त. तर जस्त किती आहे? 7. मग आपल्याला एक्सची किंमत माहिती झाली, मग जस्त किती आहे? 7x. म्हणून 7 गुणिला 35. उत्तर काढलं मित्रांनो, तर ते तुमचं किती येईल? 245 ग्रॅम. म्हणजे 700 ग्रॅममध्ये 245 ग्रॅम हे वजन कशाचं असेल? जस्ताचं. आता बघा, चौथं आहे, सज्जनरावांनी एका बँकेकडून 10 दराने एका वर्षाने परतफेडीच्या अटीवर 10,000 रुपये कर्ज घेतले. तर वर्षाखेर त्यांना व्याजासह किती रक्कम द्यावं लागेल? सरळ व्याज काढायचं आहे मित्रांनो. सरळ व्याजचं सूत्र आहे, सरळ व्याज बरोबर मुदत गुणिला मुद्दल गुणिला दर भागीला 100. आता बघा, मुदत किती आहे मित्रांनो? 10 दराने एका वर्षासाठी. मुदत आहे 1 वर्ष, मुद्दल आहे तुमची 10,000 आणि दर किती आहे? 10 भागीला 100. काय? 1 2 कट केली. आता काय बोललं? 1 गुणिला 100 गुणिला 10 किती येईल मित्रांनो? ते 1000. तर वर्षाच्या शेवटी पूर्ण रक्कम, कारण हे व्याज मुद्दल पण द्यावं लागेल आणि व्याज पण द्यावं लागेल. 10,000 अधिक 1,000 किती झाले तुमचे? 11,000. हे आपलं काय असेल मित्रांनो? रुपये त्यांना द्यावे लागतील, हे आपलं उत्तर असेल. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 83.2 चौसेमी आहे. त्यांची उंची 6.4 सेमी असेल तर त्याचा पाया किती लांबीचा असेल? आता क्षेत्रफळ दिलं आहे, उंची दिली आहे. सूत्र माहिती पाहिजे मित्रांनो. सूत्र काय आहे तुमचं? पाया गुणिला उंची. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिला उंची बरोबर. आता क्षेत्रफळ दिलेलं आहे तुम्हाला 83.2 चौसेमी. त्याच्यात आपल्याला काय काढायचं आहे? पाया x मानू. उंची किती आहे? 6.4. सरळ बघा, x बरोबर 83.2 भागीला 6.4. हे तुम्ही सोडून घ्यायचं आहे. त्यांचे पॉईंट कॅन्सल होतील. म्हणजे 832 भागीला 64. यांचं जर तुम्ही सोडवलं तर उत्तर काय येतं? 13 सेमी. हे काय असेल? आपलं उत्तर असेल. बघा, पुढचं उदाहरण बघूया मित्रांनो. बघा, एका इष्टिका चितीच्या आकाराचे मासे ठेवण्याच्या काचेच्या पेटीची लांबी 1 मीटर, रुंदी 40 सेमी व उंची 50 सेमी आहे. तर त्या पेटीत किती लिटर पाणी मावेल हे तुम्हाला काढायचं आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो? अगोदर पेटीचे घनफळ काढावे लागेल. तर बघा, पेटीचे घनफळ किती येईल? तर लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. म्हणजे 1 मीटर गुणिला 1 मीटर, काय हे बाकीचे सेंटीमीटरमध्ये म्हणून 1 मीटरचं पण सेंटीमीटर करून घ्यायचं. ते होईल 100 सेंटीमीटर गुणिला 40 सेंटीमीटर गुणिला 50 सेंटीमीटर. सगळ्यांचा गुणाकार केला मित्रांनो, ते आलं 2 लाख बरोबर. आता किती पाणी मावेल? बरोबर, 1 2 3 तर किती? 200 लिटर पाणी मावेल त्या पेटीत. या पद्धतीने ते सोडून घ्यायचे. वळूया पुढच्या प्रश्नांकडे. बघा, पुढचा प्रश्न आहे, एका वृत्तचित्तीचे वक्रपृष्ठाकार 660 चौसेमी व उंची 21 सेमी आहे. तर त्याची त्रिज्या व तळाभोवतीचे क्षेत्रफळ काढा. चला मग सोडूया.
बघा तिसरं आहे, एका वृत्तचित्तीचे वक्रपृष्ठाकार 660 चौसेमी व उंची 21 सेमी आहे, तर तिचे त्रिज्या व तळाचे क्षेत्रफळ काढा. मग आपण अगोदर त्रिज्या काढणार आहोत. बघा वक्रपृष्ठफळ बरोबर 2πr/h हे त्यांचं वक्रपृष्ठफळाचं सूत्र आहे मित्रांनो. त्याच्यात किमती घालूया बघा, कारण आपल्याला उंची दिलेली आहे, वक्रपृष्ठफळ दिलेलं आहे, त्रिज्या काढूया अगोदर. 660 बरोबर 2 गुणिला 22/7 गुणिला r गुणिला h. आपल्याला इथं r त्रिज्या काढायची. बघा इथं भाग देऊन घ्या. बघा 7×1 7 7×21. बघा 660 गुणिला 2 गुणिला 22 गुणिला हे 3 जसेच तसे. 660 बरोबर 132 गुणिला r. आता r बरोबर 660 भागिला, इकडे गुणिला आहे तिकडे भागिला होतील 132. उत्तर काय आलं 5. आपली त्रिज्या किती आली मित्रांनो 5. अगं बघा वृत्तचित्तीचे तळाचे क्षेत्रफळ म्हणजे ते गोल असल्यामुळे बघा त्याचं क्षेत्रफळ काय येईल πr वर्ग. किमती टाकायचे 22/5 गुणिला rची किंमत काढली मित्रांनो आपण 5 गुणिला 5 22 गुणिला 25/7. दोघांचा गुणाकार 550 भागिला 7. तर त्याचं उत्तर किती मित्रांनो 78.57. पुढचं उदाहरण बघूया. बघा ई गुण 12 आहे त्याच्यासाठी. बघा तांब्याच्या भरीव वृत्तचित्तीच्या तळाची त्रिज्या 4.2 सेमी असून तिची उंची 16 सेमी आहे. ती वितळून 1.4 सेमी व्यास व 0.2 सेमी जाडी असलेल्या किती चकत्या तयार करता येतील हे आपल्याला काढायचं आहे मित्रांनो. तर बघा आपल्याला अगोदर वृत्तचित्ती दिलेली आहे, त्याचं अगोदरचं क्षेत्रफळ आणि त्याचं नंतरचं काय क्षेत्रफळ होईल, कारण त्या याच्यापासूनच आपण काय करणार आहे चकत्या करणार आहोत. मग बघा πR वर्ग h आणि भागीला πr वर्ग h. तर बघा इथं पाय कॉमन आहे मित्रांनो, हा पाय कट होईल. बघा r वर्ग h छेद r वर्ग h. किमती टाकूया. बघा पहिल्या याच्यात 4.2 गुणिला 4.2 गुणिला 16 सेमीचं आहे. नंतर बघा आपल्याला ती वितळून 1.4 सेमी व्यास व 0.2 सेमी जाडी असलेल्या, कारण आता बघा आपलं निम्मे होणार आहे म्हणून आपण काय केलं इथे 1.4चं 0.7 गुणिला 0.7 गुणिला 0.2 आपल्याला चकत्या तयार करायच्या. आता बघा इथं याचं दशांश चिन्ह गेलं, याचं दशांश चिन्ह, याचं दशांश चिन्ह गेलं, याचं दशांश चिन्ह गेलं मित्रांनो. परंतु इथलं दशांश चिन्ह घालण्यासाठी आपल्याला वरती 10ने गुणावं लागणार. इथे वरती 10ने गुणावं लागणार. ते पुढच्या पायरीत बघा आपण डायरेक्ट इथनं दशांश चिन्ह काढून टाकले. 42 गुणिला 42 गुणिला 16 आणि खालचं दशांश चिन्ह घालवायचं म्हणून गुणिला 10 घेतले. छेद 7 गुणिला 7 गुणिला 2. भागाकार करून घ्या. बघा 7×1 7 7×42, इकडचं 7×1 7 7×42, 2×1 2×8 16 गुणिला 10. आता बघा 6 गुणिला 6 गुणिला 8 गुणिला 10. यांचं उत्तर किती मित्रांनो 2880 चकत्या आपल्याला तयार करता येतील. वळूया पुढच्या प्रश्नांकडे. पुढील दोघं उदाहरणं सोडून दिली आहेत मित्रांनो, ती तुम्ही अभ्यासायची. चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.